मराठवाड्यात असेल किंवा विशेषतः बीड, जालना या पट्ट्यामध्ये असेल, मुलींची संख्या ही ड्रास्टिकली कमी झाली. म्हणजे महाराष्ट्राचं जे लिंग गुणोत्तर आहे, म्हणजे मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या आहे, ती काही प्रमाणात आपल्याला आटोक्यात आलेली किंवा काही प्रमाणात वाढती जरी दिसत असली, तरी बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल किंवा परभणी, नांदेड हा भाग असेल, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुलींचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. या सगळ्या पट्ट्यामध्ये मुलींचं प्रमाण कमी असण्याचं कारण काय आहे? तर त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या पट्ट्यामध्ये अजूनही गर्भलिंग निदान चाचण्या करणारे डॉक्टर आणि गर्भपात करणारे डॉक्टर अजूनही शिल्लक आहेत, हे त्याच्या मागचं कारण आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये तर सर्रासपणे सगळ्यांना माहिती आहे की कोणकोणत्या दवाखान्यांमध्ये अशा गर्भलिंग निदान चाचण्या होतात आणि कोणकोणत्या दवाखान्यांमध्ये हे मुलींचे गर्भ काढून टाकले जातात. पण शासकीय पातळीवर याकडे डोळेझाक होते आणि पोलीस सुद्धा या लोकांवर काहीही कारवाई करत नाहीत किंवा ही लोक पोलिसांच्या कारवाईत सापडत नाहीत.